नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध भाग 29. विषय खूप भरकटला आहे. मेन मुद्द्यावर या, सुजित म्हणाला. हो ना शेखर, मग प्रिन्सेसचं नामकरण कधी करायचं, नक्षत्राने विचारलं. नक्षत्रा, सध्या शेखर खूप कामात आहे, त्याला जरा सवड भेटली की मग बघू आपण बारशाचं, अनु म्हणाली. कोणी सांगितलं तुला? एक दिवस तर मी नक्कीच काढू शकतो माझ्या प्रिन्सेससाठी, शेखर म्हणाला. ठीक आहे, मग मी गुरुजींकडून चांगले मुहूर्त काढून आणते, मग त्यातला एखादा सिलेक्ट करू, नक्षत्रा म्हणाले. हो चालेल, तसंच करू, शेखर म्हणाला. बरं शेखर, तू बोल, तुला काय बोलायचं होतं, मनीषने विचारलं. मनीष, आज बर्वे आजोबा ऑफिसमध्ये आले होते, असं म्हणत ते जे काही म्हणाले ते शेखरने सगळ्यांना सांगितलं. मी काय करावं ते कळत नाही मला. त्यांचं म्हणणंसुद्धा पटतंय, पण मन माहीत नाही का अडखळतंय, शेखर म्हणाला. शेखर, मला वाटतं तू त्यांचं ऐकावं, सुजित म्हणाला. हो शेखर, मलासुद्धा असंच वाटतं, मनीष देखील म्हणाला. आणि तुम्हा दोघींना, शेखरने नक्षत्रा आणि अनुकडे बघितलं. मलासुद्धा तेच वाटतं. आणि मलासुद्धा, दोघी म्हणाल्या. निशांचं मतसुद्धा सेम आहे शेखर. ठरलं तर मग प्रिन्सेसचं बारसं तिच्या नवीन घरीच करायचं, मनीष अनाऊन्समेंट करून मोकळा झाला आणि सगळ्यांनी त्याच्या मागून री ओढली. सगळेच खुश वाटत होते. गुड आयडिया, दिवाळी तोंडावर आहे. मी काय म्हणते, धनतेरसच्या मुहूर्तावर नव्या घरात जा तुम्ही, आणि त्याच वीकमध्ये प्रिन्सेसचं बारसंसुद्धा करूया, काय म्हणता, नक्षत्रा भुवया उडवत म्हणाली. माझ्या बायकोकडे डोकं आहे तर, मनीष फ्लाइंग किस देत म्हणाला आणि नक्षत्राने त्याच्या हातावर चापट मारली. हो चालेल की, पण तुम्ही काय म्हणते, आपण जाणार आहोत ना नव्या घरात, अनु म्हणाली. नाही ग, तिथून मला ऑफिस खूप लांब पडेल, आणि तसंही आता प्रिन्सेस खूप शहाणी झाली आहे, मग मला त्रास देत नाही, हो ना, नक्षत्रा प्रिन्सेसचे लाड करत म्हणाली. शेखर, अनुने शेखरकडे पाहिलं. ओ बहिणाबाई, तुमचा नवरा म्हणाला तुमच्याकडे अक्कल आहे, तर ते सत्य नाही होत. एवढं डोकं चालवायची काही गरज नाही. तिथे बऱ्याच गाड्या आहेत तुझ्यासाठी, एक गाडी आणि आणायला सोडायला एक ड्रायव्हर अरेंज करतो, मग तर झालं, शेखर म्हणाला. पण शेखर, नक्षत्रा बोलतच होती की. बस झालं, डिस्कशन ओव्हर. तुझं लग्न माझ्या घरातून होणार आणि तोपर्यंत आम्ही तुला कुठेच जाऊ देणार नाही, शेखर म्हणाला आणि नक्षत्रा गालात हसली. शेखरने दिनेशला सांगून पूर्ण बंगला साफ करून घेतला. तिथे काम करणाऱ्या जुन्या विश्वासू नोकरांना परत कामावर ठेवलं. धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी शेखर, अनु आणि प्रिन्सेस, नक्षत्रा आणि बाकीची पूर्ण गँग शेखरच्या नव्या घराच्या दिशेने रवाना झाली. गाड्या जशा लोखंडी फाटकातून आत गेल्या आणि दिमाखात उभा असलेला शिर्केंचा बंगला त्यांना दिसला, ज्यावर रुक्मिणी असं दिमाखात लिहिलेलं दिसत होतं. सगळे खाली उतरले. दिनेश बाहेरच उभा होता त्यांची वाट पाहत, तर वसुधा काकी आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या. वेलकम सर, वेलकम मॅम, दिनेशने स्वागत केलं. शेखरच्या पर्सनल लाईफविषयी दिनेशला काहीच माहिती नव्हतं, पण हातात प्रिन्सेसला पाहून त्याला ती त्याची मुलगी आणि अनु त्याची वाईफ वाटली. अर्थातच कुणाला हे बघून असंच वाटलं असतं. थँक्यू दिनेश, बंगला खूप छान सजवला आहे. पण हे नाव रुक्मिणी, शेखर बंगल्याकडे बघत म्हणाला. पूर्ण बंगला फुलांच्या माळांनी सजवला होता. डोअरमध्ये खूप मोठी फुलांची रांगोळी काढली होती, त्यात वेलकम असं लिहिलं होतं. सर, ते मोठ्या सरांच्या मिसेसचं नाव आहे, दिनेशने सांगितलं. वसुधा काकींनी त्यांना ओवाळून आत घेतलं. घरात पहिलं पाऊल अनु आणि प्रिन्सेसला ठेवायला लावलं होतं शेखरने. आतमध्ये गेल्यावर शेखरने दिनेशची ओळख करून दिली. दिनेशने सर्व नोकरांना बोलवलं आणि त्यांच्या नवीन मालकाची ओळख करून दिली. सर्व सुखसोयीयुक्त असा हा बंगला आतमधून बघायची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. एवढा मोठा आणि लॅविश बंगला त्यांनी फक्त मूवी आणि सिरियलमध्येच बघितला होता. सगळे बंगला बघायला निघणार तेवढ्यात प्रिन्सेसने सूर लावला आणि रडायला सुरुवात केली. भूक लागली असेल तिला. ती समोरची रूम तुझी आहे, शेखर प्रिन्सेसला अनुकडे देत म्हणाला आणि त्याने एका रूमकडे इशारा केला. प्रशस्त हॉल, उंची, इम्पॉर्टंट फर्निचर, सर्व बंगला बघण्यात बिझी होते. शेखरचं लक्ष हॉलमध्ये लावलेल्या 2 फोटोंकडे गेलं. दिनेश, हे दोघे मिस्टर आणि मिसेस शिर्के आहेत ना, शेखरने विचारलं. हो सर, दिनेश पुढे होत म्हणाला. दिनेश, ही रूम कुणाची आहे, रूमला लावलेलं लॉक बघून शेखरने विचारलं. सर, ही मोठ्या सरांची स्टडी रूम आहे, बऱ्याच महिन्यांपासून बंद आहे. साहेबांची प्रकृती खालावली तेव्हापासून ते फक्त एकदा दोनदा स्टडीमध्ये गेले होते.
त्यानंतर त्यांनी हे लॉक लावलं. दिनेश म्हणाला, शेखर, मला वाटतं तुझी शोध मोहीम ह्याच रूमपासून स्टार्ट करावी. ज्या अर्थी ह्या रूमला लॉक आहे, आपल्याला काही ना काही क्लू इथून मिळेल असं मला वाटतं, निशांत म्हणाला आणि शेखरला आशेचा किरण दिसला. एकच मिनटं, शेखर म्हणाला आणि खाली गेला. त्याने येताना चाव्यांचा गुच्छ बरोबर आणला. एक एक करत सगळ्या चाव्या ट्राय करून झाल्या, पण एकासुद्धा चावीने तो लॉक ओपन झाला नाही. दिनेश, तुला काही कल्पना आहे का ह्याची चावी कुठे असेल? शेखरने विचारलं. नाही सर, ही चावी सरांकडेच असायची, दिनेश म्हणाला आणि शेखरचा हिरमोड झाला. सर, सरांच्या रूममध्ये शोधूया, कदाचित तिथे असेल, दिनेश म्हणाला आणि त्याने त्यांना भालचंद्र शिर्केंच्या रूममध्ये नेलं. सगळे ड्रॉवर, वॉर्डरोब सर्वत्र शोधून झालं होतं, पण चावी काही मिळाली नाही. सगळे हताश होऊन खाली आले. दुपार झाली होती. लंचसाठी वसुधा मावशींनी आवाज दिला. प्रिन्सेस कुठे आहे? शेखरने विचारलं. झोपली ती, सकाळी लवकर उठली होती ना, अनु डायनिंग टेबलवर बसत म्हणाली. सगळ्यांनी जेवण केलं आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने सगळा बंगला त्यांनी पिंजून काढला, पण सगळं व्यर्थ, हाती काहीच नाही आलं. शेखर, निराश नको होऊ, आज ना उद्या भेटेल चावी, शांततेने शोधू नंतर परत, अनुने धीर दिला. रात्री सगळ्यांनी मिळून पूजेची तयारी केली. दिवाळीचे 4 दिवस सगळे सोबत राहणार होते. अनु आणि नक्षत्राने छान साडी घातली होती, तर सगळ्या जेंट्सनी कुर्ता वेअर केला होता. छोटीशी प्रिन्सेससुद्धा ट्रेडिशनल ड्रेसमध्ये होती. पूर्ण बंगला लाईट्स आणि दिव्यांनी सजला होता. नक्षत्रा, अनु आणि प्रिन्सेस फोटो काढण्यात बिझी होत्या, तर शेखर अनु आणि प्रिन्सेसकडे कौतुकाने पाहत होता. अनु सुंदर दिसत आहे ना साडीमध्ये? नक्षत्रा हळूच शेखरला बोलली. हो, पण माझी प्रिन्सेस तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत आहे, शेखर म्हणाला आणि अनुकडे गेला. प्रिन्सेस टुकूर टुकूर इकडे तिकडे बघत होती. बाहेर बंगल्याला केलेली लाईटिंग, आकाशकंदील, दिवे, सर्वांनी घातलेले छान छान कपडे, तिच्यासाठी सगळंच नवीन होतं. फुलबाजा, पाऊस, चक्री, आवाज न होणारे फटाके बंगल्याच्या आवारात सगळे लावले होते आणि त्यांचा रंगीबिरंगी प्रकाश पाहून प्रिन्सेस खुश होत होती. प्रिन्सेस, मजा येते? शेखर हातातला फुलबाजा समोर पकडत प्रिन्सेसला म्हणाला आणि अनुच्या कडेवर असलेली गोंडुली हसायला लागली, जणू त्याला हो म्हणत होती. मनीष, तिघी किती छान दिसत आहेत ना? नक्षत्र त्यांच्याकडे बघत म्हणाली. हो ना, शेखर पण किती खुश आहे बघ ना, मनीष म्हणाला. मला वाटतं ह्यांनी आता खूप न ताणता एकमेकांवरचं प्रेम कबूल करावं, नक्षत्रा म्हणाली. ते तर आहेच ग, पण जोपर्यंत अनुला शेखरबद्दल फिलिंग्स येत नाहीत, ह्यांचं काही होऊ शकत नाही. शेखरची तशी अटच आहे, मनीष म्हणाला. दिवाळीचे 4 दिवस कसे भुरकन गेले कळलं पण नाही. सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले. शेखरसुद्धा त्याच्या रुटीनमध्ये अडकला होता. अनु प्रिन्सेसला सांभाळत होती. दिनेश, जरा शेड्यूल बघून एक दिवस फिक्स कर, प्रिन्सेसचं बारसं करायला हवं या महिन्यामध्ये, शेखर ड्राईव्ह करत बोलला. हो सर, दिनेश बोलला आणि तेवढ्याच समोरून अजिंक्यची कार आली. वा, काय नशीब असतं ना काही लोकांचं, काहीही न करता सुद्धा राजासारखं लाईफ जगतात. एवढ्या महाग गाड्यांमधून फिरणं काय, पण बसणंसुद्धा परवडलं नसतं तुला, नाही का शेखर? कारची काच खाली करत अजिंक्यने शेखरला सुनावलं. राग तर खूप आला होता शेखरला, पण काहीच करू शकत नव्हता. अजिंक्य बोलत होता ते सुद्धा चुकीचं तर नव्हतं. शेखरने गाडी थोडी साईडला घेतली आणि पुढे निघून गेला. सर, तुम्ही त्यांना उत्तर का नाही दिलं? दिनेशने विचारलं. माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की त्याच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील, पण काय करू, कधी कधी कळतच नाही, शेखर म्हणाला. शेखर आला, पण त्याचं चित्त ठिकाणावर नव्हतं. अजिंक्यचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. त्याने आज पुन्हा एकदा चावीचा शोध घेतला, पण ती नाही भेटली. दुपारीत जाऊन त्याने बँक लॉकरसुद्धा चेक केले होते. आता काय करू हा विचार शेखर करत असताना त्याची नजर भालचंद्र शिर्के आणि त्यांच्या सौभाग्यवतींच्या तस्वीरीकडे गेली. कुठे ठेवली असली यांनी चावी, शेखर मनातल्या मनात बोलला आणि त्याला काहीतरी क्लिक झालं आणि त्याने मिसेस शिर्केंच्या, रुक्मिणी देवींच्या फोटोच्या मागे हात घातला. शेखरच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. त्याचा अंदाज एकदम बरोबर होता. ती चावी त्यांच्या फोटोच्या मागे होती. शेखरने लॉक ओपन केलं. अगदी नॉर्मल स्टडी रूम होती ती. त्याने तिथे शोधायला सुरुवात केली. सगळे ड्रॉवर चेक केले, पण एका ड्रॉवरला लॉक होता. ह्याची चावी त्याने इकडे तिकडे पाहिलं आणि त्याची नजर समोरच्या बॉक्सकडे गेली. अपेक्षेप्रमाणे त्या बॉक्समध्ये चावी होती. त्याने ड्रॉवर ओपन केला.
त्यात एक एन्व्हलप होतं ज्यावर शेखर असं लिहिलं होतं. याचा अर्थ यांना माहीत होतं मी इथपर्यंत येईल म्हणून. शेखरने विचार केला आणि ते एन्व्हलप ओपन केलं. शेखर, खूप प्रश्न आहेत तुझ्या मनात, मला माहीत आहे. पण सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालीच पाहिजेत असं नाही ना. ही संपत्ती तुझी आहे, तुझा पूर्ण हक्क आहे ह्यावर. तू निश्चिंत हो, मनात कुठलाच किंतु परंतु ठेवू नकोस. माझ्यामुळे तुला किती त्रास सहन करावा लागला ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. म्हणून जमलं तर मला माफ कर. कदाचित ही प्रॉपर्टी तुला देऊन मी माझ्या कर्माचं प्रायश्चित्त करत आहे असं समज. आणि आपला काय संबंध होता हे शोधण्यामध्ये स्वतःचा अमूल्य वेळ वाया घालू नको. भालचंद्र शिर्के. शेखर तो कागद हातात घेऊन स्तब्ध उभा होता. डोळे वाहत होते, डोकं सुन्न झालं होतं. शेखर, शेखर, अनु आवाज देत वरती आली. तिचं लक्ष त्या बंद रूमकडे गेलं, जी आता ओपन दिसत होती. कदाचित शेखर तिथे आहे, तिने विचार केला आणि तिने आत डोकावलं तर शेखर एखाद्या मूर्तीप्रमाणे स्तब्ध एका जागेवर शून्यात नजर लावून उभा होता आणि डोळ्यात पाणी होतं. त्याला असं पाहून अनु पटकन आत गेली. शेखर, शेखर, अनुने आवाज दिला पण त्याचं लक्ष नव्हतं. तिने त्याच्या खांद्याला धरून हलवलं. अनु, त्याने तिच्याकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं. शेखर, काय झालं? त्याला असं पाहून तिला वाईट वाटत होतं. अनु, अनु, मी अनाथ नाही. ह्या जगात माझंही कुणीतरी आहे किंवा होतं. मला शोधायचं आहे माझ्या आईवडिलांना, मला शोधायचं आहे त्यांना. शेखर बोलत होता. त्याने तो पेपर अनुकडे दिला. तिने सुद्धा तो वाचला. शेखर, शांत हो, आपण नक्की शोधू त्यांना. बिलीव मी, ते आपल्याला नक्की भेटतील. अनु त्याला समजावत होती. तिने अलगद त्याचे डोळे पुसले आणि काही कळायच्या आतच शेखरने तिला मिठी मारली होती. तिने सुद्धा त्याला दूर नाही केलं. अनु त्याच्या पाठीवर थोपटत होती. अनाथ म्हणून किती जणांनी त्याला हिणवलं होतं. त्याची अनुसुद्धा त्याला तो अनाथ आहे म्हणूनच तर सोडून गेली होती. त्याच्याकडे सगळं होतं पण तरीही तो अपूर्ण होता. आज ते सगळं दुःख दाटून आलं होतं. जरा शांत झाल्यावर तो बाजूला झाला. आजोबा, तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज मला सांगा. आत्तापर्यंत तर मला फक्त डाऊट होता, पण आता मला खात्री पटली आहे. नक्कीच माझ्या आईवडिलांविषयी ह्या शिर्केंना माहीत होतं किंवा मग तेच माझे. शेखर बोलता बोलता थांबला. शेखर, पण तू हे एवढं खात्रीने कसं काय बोलू शकतो? बर्वे म्हणाले आणि शेखरने ते लेटर बर्वेंच्या हातात दिलं. ते वाचून त्यांच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. नाही शेखर, मला काहीच कल्पना नाही, बर्वे म्हणाले. ऑफिसमध्ये बसल्यावर शेखरला काहीतरी आठवलं. तसं त्याने दिनेशला आत बोलावलं. दिनेश, मला भालचंद्र शिर्केंबद्दल माहिती हवी आहे, शेखर म्हणाला. सर, मला माहीत होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे, दिनेश म्हणाला. दिनेश, त्यांच्या फॅमिलीबद्दल तुला काय माहीत आहे, शेखरने विचारलं. सर, मोठ्या सरांच्या वाईफ सुनंदा ताईसाहेब कॉलेजमध्ये असतानाच ऑफ झाल्या होत्या. सुनंदा ताईसाहेब त्यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत. सुनंदा ताईसाहेबांचे सासरे आणि मोठे साहेब मित्र होते. त्यांच्या मैत्रीबरोबरच त्यांच्या मुलांची देखील मैत्री झाली आणि मैत्री प्रेमात परिवर्तित झाली. साहेबांनी त्या दोघांचं लग्न खूप धूमधडाक्यात लावून दिलं. मोठ्या साहेबांच्या बोलण्यात अजून दुसरं कुणाचा उल्लेख तर मी कधी ऐकला नाही, दिनेश म्हणाला आणि उरली सुरली आशासुद्धा मावळली. अरे, तुम्ही सगळे इथे? शेखर सरप्राईज झाला होता त्याच्या मित्रांना अचानक घरी बघून. शेखर 2-3 दिवस खूप डिस्टर्ब होता म्हणून अनुनेच निशांत, मनीष आणि सुजितला बोलावून घेतलं होतं. शेखर फ्रेश होऊन आला आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. मनीष, निशांत, सुजित शेखरच्या रूममध्ये बसले होते. शेखर प्रिन्सेसला मांडीवर घेऊन बसला होता. शेखर, हताश होऊन नाही चालणार. आपल्याला ह्या केसमध्ये वेगवेगळ्या अँगलने विचार करावा लागेल, सुजित म्हणाला. पण कसं आणि कुठून सुजित? शिर्केंची माहिती काढण्याचा मी बराच प्रयत्न केला, पण दरवेळेस मला तीच माहिती मिळते. वेगळं असं कुणी काही बोलतच नाही. आता मी खूप थकलो आहे विचार करून करून, शेखर वैतागत म्हणाला. शेखर, ह्या शिर्के साहेबांची बरीच प्रॉपर्टी आहे ना, सुजित म्हणाला. हो, पण त्याचा आणि माझा काय संबंध, शेखरने विचारलं. संबंध आहे असं नाही म्हणत, पण असू शकतो. शक्यता नाकारू नाही शकत आपण. कदाचित ही इस्टेट तुझ्या आईवडिलांची असेल आणि ह्यांनी ती बळकावली असेल आणि पश्चाताप झाला म्हणून उतारवयात ती तुला परत केली असेल तर, सुजित म्हणाला. असू शकतं, निशांत म्हणाला. मग काय करावं असं तुला वाटतं, शेखरने विचारलं. शेखर, तू मागे मला म्हणाला होता
त्यांच्या प्रॉपर्टीची एक लिस्ट आहे तुझ्याकडे, आता आहे का ती? सुजितने विचारलं. हो आहे. निशांत, शेखर म्हणाला आणि त्याने प्रिन्सेसला निशांतकडे दिलं. शेखरने लिस्ट सुजितच्या हातात दिली. सुजितने त्याच्यावर एक नजर फिरवली. शेखर, ह्या प्रॉपर्टीचे डिटेल्स मी चेक करतो, कुणाकडून आणि कधी खरेदी आहे वगैरे. कदाचित त्यातून काही लीड मिळेल आणि अजून एक आपण करू शकतो. सुजित त्या लिस्टकडे निरखून पाहत म्हणाला.